हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, शरीराच्या कोणत्या अंगाला तेल लावल्याने कान साफ होतात? ऑप्शन ए ओठांना, बी बेंबीला, सी नाकाला, डी पायाला। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बेंबीला। बेंबीला तेल लावल्याने कान साफ होतात। प्रश्न दुसरा आहे, भारतात कोणते दूध आरोग्यासाठी चांगले आहे? ऑप्शन ए अस्वलाचे, बी उंटाचे, सी म्हशीचे, डी गाईचे। फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गाईचे। भारतात गाईचे दूध हे आरोग्यासाठी सर्वात चांगले मानले जाते। प्रश्न तिसरा आहे, कोणत्या पक्षाला 9 रंगाचे पंख असतात? ऑप्शन ए चतुर, बी हरियाल, सी पिट्टा, डी मोर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पिट्टा। पिट्टा या पक्षाला 9 रंगाचे पंख असतात व या पक्षाला नौरंग पक्षी असे देखील म्हटले जाते। प्रश्न चौथा आहे, जगातील सर्वात वेगवान प्राणी कोणता आहे? ऑप्शन ए हरिण, बी जिराफ, सी चित्ता, डी सिंह। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चित्ता। चित्ता हा जगातील सर्वात वेगवान प्राणी आहे। प्रश्न पाचवा आहे, कोणत्या देशात सर्वाधिक नैसर्गिक तलाव आहेत? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, बी अमेरिका, सी स्वीडन, डी भारत। फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका। उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असलेल्या कॅनडामध्ये जगातील सर्वात जास्त नैसर्गिक तलाव आहेत। प्रश्न 6वा आहे, नरेंद्र मोदी कोणत्या जातीचे आहेत? ऑप्शन ए ख्रिश्चन, बी माळी, सी बौद्ध, डी तेली। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तेली। नरेंद्र मोदी हे तेली जातीचे आहेत। प्रश्न 7वा आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे? ऑप्शन ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी बिहार, डी सिक्कीम। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बिहार। बिहार या राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता दर आहे। प्रश्न 8वा आहे, कोकिळा कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे? ऑप्शन ए झारखंड, बी महाराष्ट्र, सी राजस्थान, डी सिक्कीम। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए झारखंड। झारखंड या राज्याचा कोकिळा ही राज्यपक्षी आहे। प्रश्न 9वा आहे, कुत्र्याचे आयुर्मान किती असते? ऑप्शन ए 5 वर्ष, बी 15 वर्ष, सी 30 वर्ष, डी 50 वर्ष। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 15 वर्ष। कुत्र्याचे आयुर्मान हे 10 ते 15 वर्ष एवढे असते। प्रश्न 10वा आहे, बुलंद दरवाजा कुठे स्थित आहे? ऑप्शन ए नागपूर, बी गुजरात, सी फतेपूर सिक्री, डी अमरावती। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फतेहपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा हे स्थित आहे। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।